काँग्रेस मुक्त वगैरे असं म्हणता म्हणता काँग्रेस युक्त झालेली विचारधारा ही खरोखर विचारधारा आहे. जोपर्यंत तुम्ही एकाच ठिकाणी बसून बघता हे सगळं तोपर्यंत तुम्ही हे मान्य करणार नाही, स्वीकारणार नाही. पण जो धर्म द्वेष शिकवतो, जो धर्म सांगतो की तो खराब आहे, हा खराब आहे आणि फारच धर्माची चिकित्सा करायची असेल तर मला असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांचं पुस्तक वाचावं. द्वेष सांगणारा धर्म हा धर्म वाटत नाही. मी या बाबतीमध्ये कुठलाही धर्म मानत नाही. व्यक्तीचं कॅरेक्टर हे तेव्हाच लक्षात येतं जेव्हा त्याच्या हातात पैसा येतो आणि सत्ता येते. मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर हे तेव्हाच लक्षात येतं जेव्हा त्याच्या हातात पैसा येतो आणि सत्ता येते. तर काही संस्था संघटनांनी यांनी सगळ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की सत्ता आणि पैसा आल्यानंतर त्यांचं कॅरेक्टर कसं राहिलं. आणि मला असं वाटतं की किती अतिशय वाईट पद्धतीने बिघडले की आजपर्यंत भारताच्या इतिहासात असं घडलं नाही. काँग्रेस मुक्त वगैरे असं म्हणता म्हणता काँग्रेस युक्त झालेली विचारधारा ही खरोखर विचारधारा आहे, अविचार आहे, संधिसाधूपणा आहे, धूर्तपणा आहे. या सगळ्या गोष्टींचं मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही एकाच ठिकाणी बसून बघता हे सगळं तोपर्यंत तुम्ही हे मान्य करणार नाही, स्वीकारणार नाही. पण हे खरोखर बिघडलेलं आहे, हे एक दिवशी कोणीतरी सांगायला पाहिजे. कदाचित आज मी सांगतोय, तुम्हाला नंतर तुमच्या आतला आवाज सुद्धा ऐकायला यायला लागेल की हे बिघडलेलं आहे. दुसरं असं माझं म्हणणं आहे की धर्म आणि या सगळ्याच्या बाबतीमध्ये मी फार छोटा माणूस आहे धर्मावर काहीतरी बोलायला. पण जो धर्म द्वेष शिकवतो, जो धर्म सांगतो की तो खराब आहे, हा खराब आहे, याने याच्यामुळे आपली प्रगती झाली नाही, त्याच्यामुळे माझा विकास झाला नाही, त्याच्यामुळे माझी जमीन गेली, त्याच्यामुळे माझं काही हे झालं नाही. सो नाही, मी सांगतो की असं सांगणारा जो धर्म आहे तो धर्म नाही. हा, आणि जो त्याच्यावर डिबेट करायचं असेल तर मला असं वाटतं की आपण करायला हरकत नाही. बोलवून बोलत आहे नाही माझं वाक्य कम्प्लीट करू द्या, मग नंतर आपण डिबेट करायचं तर डिबेट. आय एम रेडी फॉर इट. माझं असं म्हणणं आहे की मी धर्माला या पद्धतीने बघतो की मला द्वेष सांगणारा धर्म हा धर्म वाटत नाही. आणि मी तशा पद्धतीचा कुठलाही धर्म, म्हणजे तो तुम्ही इस्लाम असेल, ख्रिश्चन धर्म असेल, हिंदू धर्म असेल, आणखी कुठलाही धर्म असेल, ज्या धर्माने सांगितलं की याचा द्वेष करा, याच्यावर हल्ला करा, याच्यामुळे आपला धर्म धोक्यात आहे, मला असं वाटतं की या सगळ्या धर्मांच्या बाबतीत मी अतिशय न्यूट्रल पद्धतीने मी चिकित्सा करतो. मी या बाबतीमध्ये कुठलाही धर्म मानत नाही. मला वाटतं की जो धर्म प्रेम शिकवतो तोच खरा धर्म आहे. आणि सगळ्या धर्मांमध्ये 19-20 आहेत, सगळ्या धर्मांमध्ये आहेत. कोणी मला सांगावं की आमच्या धर्मामध्ये नाही आहे म्हणून. आमच्या धर्मामध्ये काही त्रुटी नाहीत. आणि जर त्रुटी नसत्या तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांची धर्मांतरण झाली नसती, लोकांनी धर्म सोडला नसता. आणि फारच धर्माची चिकित्सा करायची असेल तर मला असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांचं पुस्तक वाचावं. त्याच्यामध्ये व्यवस्थित चिकित्सा केलेली आहे. त्यांनी धर्म का सोडला, त्यांनी इतर धर्मांपैकी इतर धर्म का स्वीकारले नाहीत, त्यांनी सगळ्या धर्मांची चिकित्सा केलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे त्यांनी जे जे धर्म नाकारलेले आहेत त्यांची बऱ्यापैकी चिकित्सा झालेली आहे. जे तुमच्या मनात प्रश्न आहेत कुठल्याही धर्माच्या बाबतीत त्या सगळ्या प्रश्नांची बरीचशी उत्तरं मला असं वाटतं की त्याच्यातून मिळालेली. त्यामुळे एक धर्म एखाद्या मोठ्या समुदायाने सोडला, त्याच्यावर आपण अन्याय अत्याचारग्रस्त असल्याची भावना निर्माण झाली. मला असं वाटतं की जो आपण बहुसंख्याकांचा धर्म असं म्हणतो, त्या बहुसंख्याकांच्या धर्माची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे त्या शोषित, वंचित आणि मागास घटकाच्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे. आणि जसं जतीनजींनी, शेवटचं वाक्य जतीनजींनी एक वाक्य नव्हतं म्हटलं, तुमच्या कदाचित कानावर गेला असेल की सगळ्यात मोठी पुरुष सत्ताक संघटना आहे. आज 50% वर पॉप्युलेशन ज्या देशामध्ये गेलेलं आहे त्या देशातल्या महिलांचं डिसिजन मेकिंग मध्ये ज्या संस्था आणि संघटनांमध्ये स्थान हे नेहमी दुय्यम आहे. आणि त्यांचं नेमकं स्थान काय हे तुम्ही इंडॉर्स केलेलं नाही. त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आणखी काय चर्चा करावी आपण.